नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आता आपण आहोत मालवणमध्ये आणि इथून आपण चाललो आहे वेंगुर्ल्याला। वेंगुर्ल्यातील काही महत्त्वपूर्ण मंदिरांना आता आपण भेट देणार आहोत आणि तुम्हाला ही ते मंदिरांबद्दलची माहिती देणार आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करा विसरू नका। आता माझ्या मागे जे पाहताय ती तारकर्लीची खाडी आहे आणि हा तारकर्ली खाडीवरचा हा ब्रिज। चला थेट वेंगुर्ला जाऊया। इथून साधारणतः 35 किलोमीटर आहे। एक तास जाईल आपल्याला। रस्ता खरंच खूप छान आहे। गूगल मॅपवर मंदिराचं लोकेशन प्रॉपर आहे, त्यामुळे न चुकता तुम्ही मंदिरापर्यंत आरामात येऊ शकता। आणि मंदिर अशा प्रकारे आहे काही। चला आता आतमध्ये जाऊया आणि आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। गणपती मंदिराचा गाभारा असा काही प्रकारे खूप शांत आणि छान असा हा परिसर। बाप्पाची सुंदर अशी एक मूर्ती। आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। आता आपण रेड्डी गणपती मंदिरा बाजूला असलेल्याच यशवंतगडाजवळ आलो आहे। बाहेर बांधकामाची खडी आणि हे सर्व बघून असं वाटतं आतमध्ये पुनर्बांधणीचं काहीतरी काम चालू असेल। आणि हे पाहू शकता। बरं, इथे थोडक्यात इतिहास सांगितला आहे। व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या। गडाच्या आतमध्ये आल्यानंतर गडावरील हे एक मंदिर, पण सध्या ह्याची अवस्था तुम्ही बघू शकता। कोणतं मंदिर आहे हे सांगता येणं थोडंसं अशक्य आहे। मंदिराची अवस्था बघा। जतन करणं खरंच खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला ह्याबद्दलचा इतिहास समजणार नाही।
यशवंतगडबद्दलचा एक छोटेखानी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. इथे तुम्हाला लिंक दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक मिळून जाईल, तो नक्की पहा. यशवंतगडबद्दलची थोडक्यात मी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. आता इथून निघूया पुढच्या स्पॉटला आपल्याला. मंदिराचा गाभाऱ्यातला परिसर हा. मंदिराचा आतमधला भाग मी दाखवू नाही शकत, परंतु मंदिर खरंच खूप छान आणि प्रसन्न आहे वातावरण इथलं. मी आत्ताच नुकतंच दर्शन करून आलेलो आहे. आणि ह्या देवस्थानाबद्दल बाकी तुम्हाला माहिती असेलच, नसेल तर तुम्ही गुगलही करू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याबद्दलची माहिती देतो. अशा प्रकारे काही मंदिराचा बाहेरचा भाग, मंदिराचा कळस. श्रीदेव येतोबा बाबाची एक सोनी मराठी किंवा कुठल्या तरी एका मराठी वाहिनीवर ना सिरियल पण आलेली. कोणी कोणी ती पाहिली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मंदिरातर्फे ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती. केसाची अवस्था बघा, काय करायला विसरलो, तो जरा केस विस्कटल्यात. बाय द वे आत्ता आपण आलो आहोत नव्याने सुरू झालेल्या खवणे खाडीमध्ये कायाकिंगला आलो आहे. सो आता आपण कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहोत. माझ्या मागेच आहे, छान दिसतंय. आता आपण ते एक्सपिरियन्स करूया. सो असा काही खाडीचा भाग आणि इथे चालू आहे ती खवणे कायाकिंग. आता आपण खवणे कायाकची एक्सपिरियन्स घेतोय, कायाकिंगची एक्सपिरियन्स घेतोय खवणे कायाक यांच्या मार्फत. अशा प्रकारे सेफ्टी घेऊन हे सर्व केलं जातं. खूप छान एक्सपिरियन्स आहे. बाकी डिटेल मी तुम्हाला पुढे देणारच आहे. सो आता आपण कायाकिंग करूया.
यात्रेनिमित्त मालवण डेपोतनं मंदिरापर्यंत अशा विशेष बस सोडण्यात आल्यात. तर आपण पण अशाच विशेष बसच्या साहाय्याने मंदिरापर्यंत जाणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला मालवण डेपोला जावं लागणार आहे. 15-20 मिनिटाचा प्रवास करून आता आपण मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहे. भाविकांची गर्दी तर आहे प्रचंड. बघू आपल्याला दर्शनाला किती टाईम लागतो आहे. इथून अजून 5-1 मिनिट आपल्याला चालत जायचं मंदिरापर्यंत. यात्रेमध्ये अशा प्रकारचे गृहोपयोगी वस्तू पण तुम्हाला भेटतील. मंदिर आता देवाच्या नैवेद्यासाठी बंद केलेलं आहे. हे मंदिराचं गज. अशा प्रकारचे सर्व स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळते. सर्व परिसरात आहे, संपूर्ण परिसर. Gracias.